तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 8 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र डॉक्टर साखरेंनी एकदम चांगलाच गेम खेळलेला असतो, जेणेकरून ती सावली तिच्या तोंडातून एक शब्दही काढणार नाही. त्यानंतर डॉक्टर साखरे भैरवीला फोन करतात आणि भैरवीला सांगू लागतात त्यांचा जो झालेला प्लॅन असतो तो सगळा काही ते भैरवीला सांगू लागतात. तर भैरवी मात्र त्यांना डायरेक्टली शाबासकी देते आणि म्हणू लागते, वा वा डॉक्टर साखरे, तुम्ही तर खूपच भयानक डाव खेळला आहे. आता त्या सावलीच्या तोंडामधून ना एकही शब्द बाहेर पडणार नाही. आणि भैरवीला डॉक्टर साखरेने जे काही काम केलेलं असतं ना ते मात्र तिला खूप आवडत असतं, त्याच्यामुळे ती खूपच आनंदी झालेली असते. तर दुसरीकडे सावली मात्र जगन्नाथजीला भेटायला परत जात असते. तर सावलीने मात्र जगन्नाथजीला सांगितलेलं असतं की या सगळ्या संकटामधून तुम्हीच काहीतरी मार्ग काढू शकता. तुम्ही प्रत्येकाला मार्ग काढून देता, मग मला पण असाच तुम्ही या संकटातून मार्ग काढून देसाल ना. तर त्यावेळी जगन्नाथ हो म्हणतो आणि जगन्नाथला मात्र एक चांगलाच उपाय सुचलेला असतो. जगन्नाथ म्हणू लागतो की सावली, तुला एक गोष्ट सांगू का, माझ्याकडनं एकदम छान असा उपाय आहे. आता उद्या रंगपंचमी आहे, तर आता उद्यानं या भैरवीचा रंग तर आपण उडवायचाच आहे, पण हिचा जो काही खोटा रंग आहे ना तो आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायचा आहे. तर सावली एका मिनिटासाठी विचार करू लागते. ती म्हणूही लागते, नेमकं जगन्नाथजी आपण नेमकं काय करायचं आहे उद्या. तर जगन्नाथजी सावलीला सांगू लागतात की सावली बाळा, तू टेन्शनच नको घेऊ. उद्याच्या रंगपंचमीमध्ये ना या भैरवी वजेचा ना मी जो उपाय करणार आहे ना त्याच्यामधून ना तिचा जो काही खोटा रंग तिनं तिच्या चेहऱ्यावर फासला आहे ना तो मात्र उद्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. तर सावलीला जगन्नाथ यावेळी तर काही सांगत नाही. दुसरीकडे आता भैरवीने तिच्या सोबतच मेंदळे कुटुंबामध्ये त्या अनामिकाला आणलेलं असतं. तर आता अनामिका आणि भैरवी मात्र तिच्याच रूममध्ये असतात. तर त्यावेळी आता भैरवी अनामिकाकडे एक पावडरची पुडी देत असते. तर त्यावेळी लगेच अनामिका म्हणू लागते, अहो भैरवीजी, हे का आहे आणि तुम्ही माझ्याकडे का देताय. तर भैरवी म्हणू लागते, हो हो अगं थांब थोडं, मी तुला सांगतेच ना. आता उद्या काय आहे तुला माहीतच आहे, उद्या रंगपंचमी आहे. मग मी तुझ्याकडे जे काही दिलं आहे ना त्याचं काय करायचं मी तुला सांगते. आणि त्यानंतर मग भैरवी सांगू लागती, याच्यामध्ये ना हे पावडर आहे बघ. उद्या आता रंगपंचमी असल्यामुळे सगळेजण मस्तपैकी रंगाने रंगून जातील, पण तुला मात्र मी जे सांगते ना ते तुला काम करायचं आहे. उद्या तर काय या कुटुंबामधले सगळेजण रंगाने रंगून गेलेले असते, मस्त होळी वगैरे खेळत असतील, पण तुला मात्र मी जे पावडर दिलं आहे ना याच्यातलं ना 1 चम्मचभर पावडर सावलीच्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे आणि सावलीला तुला ते द्यायचं आहे. तर त्यावेळी अनामिका म्हणू लागते, हो भैरवीजी तुम्ही नका काळजी करू, मी करते. तर दुसरीकडे सारंग सकाळी सकाळी झोपेतून उठते, तर तेव्हा तो डायरेक्टली आरशासमोर जाऊन उभा राहतो. जेव्हा तो आरशामध्ये बघतो तर काय त्याच्यानं डायरेक्टली चेहऱ्यावरनं कलरनं सावलीने दाढी वगैरे काढलेली असती. तेवढ्या वेळामध्ये सारंग म्हणू लागतो, अरे देवा, मी तर व्यवस्थित झोपलो होतो, मग हे असं काय आहे. तर सावली मात्र हसूनच उभी राहते, म्हणू लागते, हो सारंग सर, रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. तर त्यावेळी सारंग हसून म्हणू लागतो की सावली, तू हे जे सगळं काही केलं आहे याच्यातून तुला असं वाटते का तू आता वाचशील म्हणून. तर सावलीला अगोदर काहीच कळत नाही. मग सावली विचार करते, आता तर बाबा माझं काही खरं नाही. आणि मग त्यानंतर सारंगी मात्र सावलीला कलर लावत असतो. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.